राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। दसरा दिवाळी स्वस्ताईचा बार, जीएसटी मध्ये मोठे बदल लवकरच, 5% आणि 18% असे दोनच असणार टप्पे। अतिचैनीच्या व घातक वस्तूंवर मात्र 40% कर, मंत्रिमंडळाने दिली मान्यता, सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा। इलेक्ट्रॉनिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास, इतर 2 मार्गावरही येत्या 2 दिवसात लागू। सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशी वाऱ्यांना आता चाप, खाजगी संस्थेतर्फे गेला तर उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार। पिकांच्या 20 मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल ई-पीक पाहणीत नोंदणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे नवीन अट, आतापर्यंत 9 लाख हेक्टरवरील पिकांची नोंद। कर्ज मिळणार सहज, छोटे व्यावसायिक शेतकरी तरुणांना भांडवल मिळणे झाले सोपे, बँकांनी हात मोकळा सोडावा, सरकारचे मोठे निर्देश। अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवर निर्णय, नव्या रोजगार संधींना निर्माण करण्याची शक्यता, औद्योगिक व्यवसायाला मिळणार मोठा पाठबळ। भीमा नदीला महापूर, 2 शिरूर तालुक्याचा संपर्क तुटला, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, नदीकाठच्या ऊस, मका, पडवळ, कोबी, कांदा आदी पिकांमध्ये पाणी साचले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी। मुळशी तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे। तालुक्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडत असून यामुळे टेमभर धरण 100% भरले आहेत, तर मुळशी धरण 99% क्षमतेने भरले आहे। अतिवृष्टीमुळे पळसखेड येथील पिके गेली वाहून, शेतशिवार झाले उजाड, सोयगाव तालुक्यातील परिस्थिती, 4 दिवसानंतरही महसूल व कृषी विभागाचे पथक गायबच। पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याकडून सर्जाराजाचे पूजन करून खांदेमळणी, वर्षभर साथ देणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण साजरा करण्याची पूर्ण तयारी। कृषी योजनात लकी ड्रॉ आतापासून बंद, पहिला येणार त्यालाच मिळणार फायदा, महाडीपीटी पोर्टलवर अर्ज करा, नशिबाने नाही तर प्राधान्याने निवड होणार। बंदी असूनही थर्माकॉलची विक्री, सजावटीचे साहित्य झाले महाग, सजावटीच्या साहित्याचे दर यंदा 15 ते 20% वाढले, बाजारात मरक्यांचे दर 8,000 रुपयापर्यंत। अन्नधान्य वितरणातील गोंधळ, 190 गावे जुलै महिन्याच्या रेशनपासून वंचित। कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पासाठी प्रशासनाकडे 52 प्रस्ताव दाखल, नैसर्गिक वाळूला सँडचा पर्याय, सर्व प्रशासकीय बांधकामांना कृत्रिम रेती बंधनकारक। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी। अतिवृष्टीचा 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका, मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ, नदी नाल्यांना पूरच पूर। बाजारात मोसंबीची आवक वाढली, 20,000वर भाव स्थिरावला, फळांच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांच्या मोसंबीला 13 ते 20,000 रुपये प्रति टन मिळतोय दर। लाडकी बहीण योजनेतील गोडवा संपला, आता सरकारी हिशोब होणार, जिल्हा परिषदेतील लाभार्थ्यांची शोधाशोध, लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई। शेतीची तब्येत गावामध्येच तपासा, 15 ग्रामस्तरीय प्रयोगशाळा लवकरच गावागावात। सिन्नर तालुक्यासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी, खरीपांच्या पिकांना नवीन जीवदान।